विदर्भातून महत्त्वाची बातमी समोर येते। नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर यासोबतच यवतमाळ जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। नागपूर जिल्ह्याच्या काही भागातही भूकंपाचे हलके धक्के जाणवलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। नागपूर, गडचिरोलीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। चंद्रपूरच्या आणि लगतच्या भागामध्ये यासोबतच गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज सकाळी 7:30च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणामध्ये आहे। भूकंपाची तीव्रता साधारण 5.3 रिश्टर स्केल एवढी दाखवण्यात आलेली आहे। आपण ही साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय। भूकंपाचे धक्के आज सकाळी 7:30च्या सुमारास जाणवले होते आणि तेव्हाचं हे संपूर्ण चित्र आहे। या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। साधारण 5.3 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता सध्या वर्तवण्यात आलेली आहे आणि भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणात होता।